हाय फ्रेंड्स, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सेकंड चॅप्टर चालू आहे, ज्यामध्ये आपण इन्क्रीजिंग फंक्शन अँड डिक्रीजिंग फंक्शन बघितलं होते. हा सगळा खेळ काय आहे 2.4 मधला आहे. येस. आता बघा, आपल्या नेक्स्ट 2.4 मधलेच क्वेश्चन नंबर 9 पासून स्टार्ट करायचे. पण या क्वेश्चन नंबर 9 पासून नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला तो बघायचा आहे, ज्याला म्हणतात मॅक्सिमम फंक्शन आणि मिनिमम फंक्शन. येस. आता या मॅक्सिमम फंक्शन आणि मिनिमम फंक्शन काय असं थोडंसं ब्रीफ मध्ये बघू. देन त्यावरचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. आणि हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी काही ठराविक स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स आता या टेक्स्टबुक मध्ये अल्टरनेटिव्ह मेथड दिलेल्या आहे, दोन मेथड दिलेल्या आहे, ज्यामध्ये सो मॅक्सिमम फंक्शन काय असतं आणि मिनिमम फंक्शन काय असतं, आपण त्यावर थोडंसं डिस्कस करू. त्याने एक्झाम्पल स्टार्ट करूया. येस. बघा, आता सी मॅक्सिमम फंक्शन आणि मिनिमम फंक्शन डेफिनेशन बघूया. आता अगोदर इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन काय होतं, जर आपला डेरिव्हेटिव्ह हा जर 0 पेक्षा जास्त असेल तर तो इन्क्रीजिंग फंक्शन असतो. आणि डेरिव्हेटिव्ह जर आपला दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स जर लेस असेल तर तो डिक्रीजिंग फंक्शन असतं. येस. हे आपण इन्क्रीजिंग डिक्रीजिंग मध्ये बघितलं होतं. पण यामध्ये मॅक्सिमम मिनिमम मध्ये थोडंसं डिफरंट आहे. मॅक्सिमम आणि मिनिमम मध्ये काही ठराविक स्टेप्स आहेत. सांगितलं टेक्स्टबुक मध्ये दोन अल्टरनेटिव्ह मेथड असे, त्यातलं आपण एक फॉलो करणार आहे, जी की सोपी असेल. पण यामध्ये काही ठराविक स्टेप्स आहे, आपल्याला त्या फॉलो करून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. सी यामध्ये आपल्याला एफ ऑफ एक्स दिला असेल, म्हणजे फंक्शन दिला असेल एखादा. तर फंक्शनचं आपण ठीक आहे ठीक आहे त्यातलं थोडं अगोदर नाही का, मी मॅक्सिमम फंक्शन काय आहे आणि मिनिमम फंक्शन काय आहे किंवा मॅक्सिमम आणि मिनिमम काय आहे हे पहिले एक्सप्लेन करतो. देन आपण स्टेप्स काय लागतात एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी ते बघू. बघा, एखादं फंक्शन आहे, सी असे एक फंक्शन आहे, ग्राफ आहे आणि एक फंक्शन आहे. जर फंक्शनची व्हॅल्यू जर मॅक्सिमम असेल तर त्याला काय म्हणतात, मॅक्सिमम व्हॅल्यू असेल एखाद्या फंक्शनची त्याला म्हणतात मॅक्सिमम फंक्शन. आणि जर फंक्शनची व्हॅल्यू जर मिनिमम असेल तर त्याला म्हणतात मिनिमम फंक्शन. मिनिमम फंक्शन. आणि ज्या पॉइंटला त्या फंक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम असेल त्याला म्हणतात मॅक्सिमा पॉइंट. त्याला म्हणतात मॅक्सिमा. आणि ज्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू मिनिमम असेल त्याला म्हणतात मिनिमा. डेफिनेशन एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. जर फंक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम असेल तर ते फंक्शन झालं मॅक्सिमम आलं. ओके. आणि जे फंक्शनची व्हॅल्यू मिनिमम असेल ते झालं मिनिमम फंक्शन आलं. ओके. आता हे फंक्शन एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी काही ठराविक स्टेप्स आहे, त्या स्टेप्स आपण फॉलो करूनच एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करायचे. बघा, आता स्टेप्स व्हेरी केअरफुली बघा, कारण की हे स्टेप प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला रिपीट करायचे आहे. आता बघा, समजा फंक्शन दिला असेल एखादा, मी थोडस रब करतो. एखादा फंक्शन दिला असेल, एफ ऑफ एक्स फंक्शन दिला असेल, तर ह्या फंक्शनचं एफ ऑफ फंक्शनचं काय करायचं, पहिले डेरिव्हेटिव्ह घ्या. दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स घ्यायची. ही झाली तुमची फर्स्ट स्टेप नंबर 1, ज्यामध्ये तुम्ही एफ ऑफ एक्स काय, आपण थोडस ट्री डायग्राम नुसारच काढूया. हा फंक्शन एफ ऑफ एक्स आहे, त्याचा एफ डॅश ऑफ एक्स काढायचा, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढायचा. आपण ह्या एफ डॅश ऑफ एक्स ला आपण इज इक्वल टू, नंतर थर्ड स्टेपला पहिले एफ ऑफ एक्स घ्या, नंतर एफ डॅश ऑफ एक्स घ्या. देन नेक्स्ट स्टेप इज ह्या एफ डॅश ऑफ एक्स ला इक्वल टू 0 करा. यामध्ये आपल्याला ह्या 0 केल्यानंतर एक्सच्या आपल्याला दोन व्हॅल्यू भेटतात, एक्स इज इक्वल टू समथिंग आणि एक्स इज इक्वल टू समथिंग. एक्स इज इक्वल टू समथिंग ह्या व्हॅल्यू कशा भेटणार, क्वाड्रॅटिक इक्वेशन असो किंवा फॉर्म्युला असो, कोणत्याही एक्झाम्पलला सॉल्व्ह करताना आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू भेटतात. ओके. नंतर ह्या एक्सच्या दोन्ही व्हॅल्यू भेटल्यानंतर हा जो एफ डॅश ऑफ एक्स असतो याचा आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह पण घ्यायचा. म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, एफ डबल डॅश ऑफ एक्स, किंवा त्याला म्हणतात डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. हा एफ डी टू वाय बाय डी एक्स काढल्यानंतर ह्याची व्हॅल्यू असेल डी टू वाय बाय डी एक्स. ह्या व्हॅल्यू तुम्ही ह्या एफ डी टू वाय बाय डी एक्स मध्ये ही डी टू वाय बाय डी एक्स मध्ये ठेवा. कोणत्या व्हॅल्यू, ह्या एक्सच्या ज्या व्हॅल्यू आहे त्या डी टू वाय बाय डी एक्स मध्ये ठेवा. त्यामध्ये आपल्याला दोन वेगळ्या पॉसिबिलिटीज मिळतात.
फर्स्ट पॉसिबिलिटी काय आहे, एक तर फंक्शन मॅक्सिमम असेल किंवा फंक्शन मिनिमम असेल. फंक्शन मॅक्सिमम केव्हा असेल, जेव्हा एफ डबल डॅश ऑफ एक्स हे लेस दॅन 0 असेल. इथं लक्षात घ्या, ही इम्पॉर्टंट स्टेप्स आहे. आपण इंक्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन मध्ये एफ डॅश ऑफ एक्स हे ग्रेटर दॅन 0 असेल तर तो इंक्रीजिंग फंक्शन असतं. पण यात उलट आहे, एफ डबल डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल तर आपण ते इंक्रीजिंग फंक्शन देतो, त्याला म्हणतात सॉरी मॅक्सिमम फंक्शन म्हणतो. उलट आहे, 0 पेक्षा कमी असेल व्हॅल्यू तर ते मॅक्सिमम फंक्शन आहे. आता मिनिमम फंक्शन काय, जर तुमचं एफ डबल डॅश ऑफ एक्स हे ग्रेटर दॅन 0 असेल तर तुमचं मिनिमम फंक्शन आहे. ओके, हे आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह ही टेस्ट म्हणून वापरतो की फंक्शन मॅक्सिमम आहे का मिनिमम हे आयडेंटिफाय करण्यासाठी. देन नेक्स्ट स्टेज, आपण हे आयडेंटिफाय केल्यानंतर जर फंक्शन मॅक्सिमम असेल तर तिची मॅक्सिमम व्हॅल्यू पण आपल्याला फाइंड करावी लागेल. ती कशी करायची, सी नेक्स्ट स्टेप, जर फंक्शन मॅक्सिमम असेल तर मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड कशी करायची, जी व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू आहे दॅट इज एक्स ची व्हॅल्यू ह्या एफ ऑफ एक्स मध्ये ठेवायची. पुट व्हॅल्यू ऑफ एक्स इन एफ ऑफ एक्स, मग तुम्हाला भेटेल मॅक्सिमम व्हॅल्यू. आणि जर फंक्शन मिनिमम असेल, पुट व्हॅल्यू ऑफ एक्स इन, म्हणजे ही व्हॅल्यू समजा जी एक्स ची व्हॅल्यू तुम्ही आयडेंटिफाय करता ह्या दोन पैकी, यातून तुम्हाला दोन्ही व्हॅल्यू पण चेक करायच्या, दोन्ही व्हॅल्यू चेक करायच्या. इन एफ ऑफ एक्स यू विल गेट मिनिमम फंक्शन. हे असं आयडेंटिफाय करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. स्टेप्स खूप सिंपल आहे. परत एकदा सांगतो, रिपीट करतो. जर फंक्शन एखादं फंक्शन आपल्याला मॅक्सिमम फंक्शन किंवा एखादी मॅक्सिमम एक फंक्शन दिलं असेल आणि त्याची आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची, तर पहिलं फंक्शन असेल त्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा. त्या डेरिव्हेटिव्ह आपण इक्वेट करायचं विथ 0. आपल्याला दोन पॉसिबिलिटी भेटेल, दोन व्हॅल्यू भेटेल एक्सच्या. त्या व्हॅल्यू आपण नंतर एफ डॅश ऑफ एक्स ला डबल d2y/dx करायचं आणि बाय युझिंग द सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट put this value in that d2y/dx you will get the, आपल्याला आयडेंटिफाय होतं फंक्शन मॅक्सिमम फंक्शन आहे का मिनिमम फंक्शन. जर त्या d2y/dx ची व्हॅल्यू जर समजा लेस दॅन 0 असेल तर ते मॅक्सिमम फंक्शन, आणि जर d2y/dx ची ग्रेटर दॅन 0 असेल तर ते आपलं झालं मिनिमम फंक्शन. मग जर मॅक्सिमम फंक्शन असेल तर मग तेच फंक्शन जी एक्स ची व्हॅल्यू आहे तीच एफ ऑफ एक्स मध्ये ठेवा, तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू भेटेल. आणि जर मिनिमम फंक्शन असेल ती व्हॅल्यू एफ ऑफ एक्स मध्ये ठेवा, तुम्हाला मिनिमम फंक्शन भेटेल. क्लियर आहे. स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल्स आहे. स्टेप या सगळ्या मेथड्स तिथे अप्लाय होतील आणि एक्झाम्पल सॉल्व्ह होतील. चलो फन विल स्टार्ट विथ द एक्झाम्पल. एक्झाम्पल स्टार्ट करूया. स्टेप बाजूला ठेवूया. ओके, आता हे स्टेप घेऊन आपण थोडेसे एक्झाम्पल जर सॉल्व्ह केले तर बेस्ट होईल. मी एक्झाम्पल हे स्टेप्स बाजूला तसेच ठेवतो आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. सी, आता समजा जर म्हटलं जागा नाही पुरणार त्यामुळे आपण रफ करूया. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल घेतोया. एक्झाम्पल बघा. सी काय, y is equal to 5x³ plus 2x² minus 3x. हे एक्झाम्पल आहे. ओके, 5x³ हे फंक्शन आहे दॅट इज एक्स वाय इज इक्वल टू 5x³ प्लस 2x² मायनस 3x आहे. आपली फर्स्ट स्टेज काय की समजा फंक्शन जर
की हे फंक्शन आपले दॅट इज वाय इज इक्वल टू 5x क्यूब प्लस 2x² मायनस 3x हे फंक्शन आहे. तर आपल्याला फंक्शन मॅक्सिमम किंवा क्वेश्चन काय आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ फंक्शन मॅक्सिमम व्हॅल्यू और मिनिमम व्हॅल्यू. क्वेश्चन नंबर 9 आहे हा. क्वेश्चन नंबर 9 आहे फाइंड मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू. हा फंक्शन आहे. तर आपली फर्स्ट स्टेप काय आहे की फाइंड द फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. म्हणजे आपला हा फंक्शन म्हणजे हे dy बाय dx आहे. फंक्शन म्हणजे f डॅश ऑफ x म्हणजे dy बाय dx. डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे हे किती बनेल 15x² प्लस 4x मायनस 3 हे फंक्शन तुमचं दॅट इज dy बाय dx आहे. ओके. नेक्स्ट स्टेप काय आहे हे dy बाय dx ला इज इक्वल टू 0 करा म्हणजे 5x² प्लस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. ही नेक्स्ट स्टेप आहे. ही फर्स्ट स्टेप. देन सेकंड स्टेप. हे 0 केल्यानंतर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करतात सी 15 इंटू 3. 15 इंटू 3 काय बनेल तुमचा 45. 45 चे असे फॅक्टर फाइंड करा ज्याची व्हॅल्यू प्लस केल्यानंतर ही इज इक्वल टू 4 आली पाहिजे, प्लस 4 आली पाहिजे आणि हे दोघं मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला मायनस 45 आलं पाहिजे. तर फॅक्टर काय येईल 9 5 जा 9 4 जा 36 9 5 जा 45 येतो. 9 5 जा 45 पण इथं प्लस 4 पाहिजे. मग ग्रेटर नंबर हा प्लस पाहिजे हा मायनस पाहिजे. दोन्ही मल्टिप्लाय केल्यानंतर बघा 9 इंटू मायनस 5 हे मायनस 45 बनलं म्हणजे आपलं आणि दोघांचं ऍडिशन केलं तर 4 बनलं म्हणजे आपलं फॅक्टर बरोबर आहे. तर मी फॅक्टर कसे स्प्लिट केले दॅट इज 15x² ओके प्लस 9x² 9x प्लस मायनस ना मायनस 5x मायनस 3 इज इक्वल टू 0. यामध्ये कॉमन काय कॉमन 3 कॉमन घेता येईल 3x कॉमन घेता येईल मी 3 5x² 3 5 15 इथं राहिलं x प्लस 3 3 जा 9. यामध्ये काही कॉमन घेता येईल का नाही. ओके. तर आपण समजा दोघांमध्ये मायनस साइन कॉमन घ्या. मायनस साइन कॉमन घेतलं इथे काय राहिलं 5x प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय सी हे दोघं कॉमन आहे हे दोन मध्ये कॉमन आहे आणि यात इथे -1 कॉमन राहील म्हणजे हे फॅक्टर काय बनले 5x प्लस 3 आणि इथे काय -1 कॉमन आहे म्हणजे 3x - 1 इज इक्वल टू 0 हे फॅक्टर आहे. आता इक्वेट करा इंडिव्हिज्युअली दॅटफोर फॅक्टर कसे बनेल 5x प्लस 3 is equal to 0 or 3x minus 1 is equal to 0. यात काय बनेल 3 is equal to हा 3 कडे गेला -3 बनेल and हा डिनॉमिनेटर गेला तर हा बनेल x is equal to -3/5 बनेल. यामध्ये काय बनेल की हा -1 इकडे गेल्यानंतर 3x is equal to 1 and x is equal to 1/3. दोन भेटले आपल्याला x दॅट इज हा एक x आणि हे x म्हणजे आपली स्टेप 1 आपली इथे झाली. ही स्टेप 1 देन आपण डेरिव्हेटिव्ह इक्वेट केला स्टेप 2 झाली आपली. देन आपण x च्या व्हॅल्यू भेटले आपल्याला ही स्टेप 3 झाली आपली. देन आता आपण विथ डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट हे फंक्शन टेस्ट करायचं की हे फंक्शन मॅक्सिमम फंक्शन आहे की मिनिमम फंक्शन आहे. हा देन टेस्टिंग द डेरिव्हेटिव्ह टेस्टिंग विथ द हेल्प ऑफ द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा d2y/dx घ्या. टेस्टिंग आता इथे टेस्टिंग लिहितो ठीक आहे नाही लिहिलं तरी चालेल. समजा हे फंक्शन f ऑफ x आहे ना f डॅश ऑफ x आहे dy म्हणजे याचं d2y/dx² घ्या म्हणजे हे काय बनेल 15 2 जा 30x प्लस 4 बनेल. आता d2y/dx ही व्हॅल्यू आली. आपण विथ द हेल्प ऑफ दिस पुट x is equal to फर्स्ट व्हॅल्यू घेऊ आपण. फर्स्ट व्हॅल्यू घ्यायची x is equal to -3/5 in d2y/dx². मग काय भेटेल व्हॅल्यू आपल्याला समजा व्हॅल्यू असेल 330 इंटू x ची व्हॅल्यू आहे काय -3/5 ओके आणि प्लस 4 हे किती बनेल 5 * 5 5 6 जा -18 प्लस 4 जागा पूर्ण नाही त्यामुळे इथे लिहितो इज इक्वल टू
minus 6 5 6 18 18 plus 4 6 is 18 minus 18 plus 4 ही व्हॅल्यू किती येईल minus 18 plus 4 minus 14 minus 14 minus 14 is less than 0 minus 14 is less than 0 therefore f of therefore function is having maximum value आपलं काय लिहिता येईल की function f of x is having a maximum value at x is equal to -3 therefore function f of x is having maximum value at x is equal to -3/5 आता ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे हे फंक्शन काय आहे मॅक्सिमम फंक्शन आहे बरोबर आहे ना मॅक्सिमम फंक्शन इज हॅव्हिंग मॅक्सिमम व्हॅल्यू ॲट एक्स इज इक्वल टू -3 आता ती मॅक्सिमम व्हॅल्यू काय आपल्याला ती आयडेंटिफाय कसं करणार देअरफॉर पुट x is equal to hence इथे लिहा hence to find maximum value put x is equal to -3/5 in function f of x मध्ये ठेवा f of x फंक्शन काय आपलं that is फाइव एक्स क्यूब प्लस 2x स्क्वेअर मायनस 3x आहे काय ठेवायचे x इज इक्वल टू -3 5 इंटू x काय -3/5 होल क्यूब प्लस 2 इंटू -3/5 होल स्क्वेअर -3 इंटू -3/5 ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे ओके तर आपण काय करणार 5 इंटू 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर किती येतं 3 3 27 देन अपॉन हे मायनसच राहील ना कारण की क्यूब आहे ना मायनस आणि हे 5 25 125 प्लस आता हे स्क्वेअर केल्यानंतर काय बनेल प्लस बनेल 2 इंटू 3 3 जा 9 अपॉन 5 5 जा 25 मायनस मायनस हे प्लस बनेल 3 3 जा 9 अपॉन 5 बनेल ओके आता याचे फॅक्टर काढायचे आपल्याला फाइंड करा फॅक्टर फाइंड केल्यानंतर आपल्याला ओके एलसीएम 125 आपण एलसीएम घेऊ 125 एलसीएम घेतल्यानंतर व्हॅल्यू कशी येते सी 125 एलसीएम घेऊ दॅट इज 25 minus 5 into 29 upon 125 plus 2 into 9 into 25 3 जा 25 3 जा 5 3 जा 15 1 3 2 6 7 5 5 जा 25 to carry 5 to 10 11 12 25 5 जा म्हणजे आपल्याला वरनं 5 मल्टिप्लाय करायला लागेल देन 125 येईल एलसीएम हे बनेल तुमचं 125 मल्टिप्लाइड बाय हे 9 25 बनायचं ना इथे म्हणजे 125 बनायला लागेल म्हणजे 5 किती 125 5 5 1 चा 5 2 जा 5 5 25 चा 25 into 5 into हे 25 ना मल्टिप्लाय करायला लागेल 25 5 जा 5 5 जा 25 till 125 ठीक आहे फॅक्टर आपल्याला भेटले आपण फक्त इथे एलसीएम 125 काढला आता डायरेक्ट काय करा एलसीएम भेटल्यानंतर यात आता आपण डायरेक्ट ऍड करू म्हणजे हे काय बनेल इज इक्वल टू -5 29 मल्टिप्लाइड बाय 29 मल्टिप्लाइड बाय 29 नाही 23 चा क्यूब 27 आहे 27 therefore 27 मल्टिप्लाइड बाय किती आहे 5 हे किती बनेल तुमचं 7 5 जा 35 3 कॅरी 5 to 10 11 12 13 135 minus 135 plus 9 5 जा 45 9 to 18 18 5 जा 18 5 जा 9 85 जा 18 5 जा 8 5 जा 44 5 1 5 90
प्लस 90 आणि प्लस हे किती तुमचं 25 9 9 5 9 5 45 9 5 45 then 9 2 18 9 5 45 9 to 18 19 20 21 22 22 225 हे बनतं तुमचं 225 अपॉन 225 अपॉन 125 याला ऍड केल्यानंतर किती बनेल तुमचं हे बनेल तुमचं -135 प्लस 90 आणि 225 प्लस 90 किती बनतं हा तुमचा 5 हा बनेल 11 आणि 315 मायनस 135 हे बनेल 0 हे 11 बनल्यानंतर हे 8 बनेल आणि हे 2 बनल्यानंतर 1 बनेल 180 बाय 25 180 बाय प्लस 180 बाय प्लस 180 बनेल आता बाय 125 डिवाइड करा therefore 5 1 5 2 10 10 5 2 10 5 3 5 2 10 2 5 5 25 5 3 15 3 5 6 13 36 by 25 36 by 25 पुढे 35 होतं का नाही फायनल आन्सर इज 36 by 25 हे आपलं फंक्शन एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे मॅक्सिमम व्हॅल्यू आता ही आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू भेटली यात आपल्याला ही मॅक्सिमम व्हॅल्यू भेटली आहे आता तसंच आपण याला चेक करू आपण कशाला चेक केलं x इज इक्वल टू -3/5 ला चेक केलं आता आपल्याला x इज इक्वल टू 1/3 therefore at आपण कसं चेक केलं हे therefore see at x is equal to 1/3 ना 1/3 at x is equal to 1/3 याच्यात चेक करतो आपण therefore put x is equal to 1/3 in हे कोणतं फंक्शन आपलं d2y by dx square therefore फंक्शन कसं आहे d2y by dx काय आपलं that is 30x is equal to 30x plus 4a is equal to 30 into 1/3 plus 4 3 1 3 3 10 हे काय बनलं 10 plus हे 14 बनलं 14 is greater than 0 therefore 14 is greater than 0 therefore f of function is जेव्हा फंक्शन ची व्हॅल्यू जेव्हा ग्रेटर दॅन 0 असेल तर ते काय minimum minimum function this is from f of f is having इथे काय होतं लेस दॅन होतं तर increasing function maximum function the f of x is having minimum value okay minimum value at x is equal to 1/3 at x is equal to 1/3 ला आपल्याला फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू भेटते पण ती मिनिमम व्हॅल्यू काय therefore minimum finding minimum value put x is equal to 1/3 in f of x same process आता f of x काय माझा f of x हा आहे that is 5x cube plus 2x square minus 3x आहे ओके आता काय ठेवायचं x क्यूब म्हणजे 1/3 चं क्यूब प्लस 2 into 1/3 चं स्क्वेअर मायनस 3 into 1/3 इज इक्वल टू हे किती बनेल 1 चा क्यूब दॅट इज 5 अपॉन 3 चा क्यूब काय 27 प्लस 2 into 1 अपॉन 3 चा स्क्वेअर 9 मायनस 3 into हे 3 3 कट व्हायला राहिलं फक्त 1 हे 3 3 कट होतं राहिलं 1 आता एलसीएम काय आपला 27 म्हणजे 27 ला मी डिनॉमिनेटर घेतो इथे 27 आहे म्हणजे 5 प्लस इथे 2 आहे 9 आहे 9 3 चा 3 न मल्टिप्लाय करा आणि हे बनेल माझं 6 आणि हे 27 ना डायरेक्ट -27 करायचं इज इक्वल टू बघा हे काय आहे प्लस 5 6 11 11 मायनस 27 11 मायनस 27 हे किती बनेल तुमचं 11 मायनस 27 म्हणजे 27 मायनस 11 किती बनेल 6 आणि 1 16
दॅट इज -16 व्हॅल्यू आलं तुमचं, -16. म्हणजे मिनिमम व्हॅल्यू किती आली तुमची -16 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू किती आली तुमची, दॅट इज दिस 36/25 आणि मिनिमम व्हॅल्यू किती आली -16. -16 बाय हे खालचं डिनॉमिनेटर आलं ना, -16/27. पुढे सिम्प्लिफाय होतं का नाही. मॅक्सिमम व्हॅल्यू काय आपली ही व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू ही व्हॅल्यू. सो फर्स्ट क्वेश्चन होता, तर मी परत एकदा एक्सप्लेन करतो. कोणताही क्वेश्चन असेल तर त्याला ह्या सेम प्रोसेस किंवा सेम स्टेप फॉलो करायच्या. सी एखादं फंक्शन असेल एफ डॅश ऑफ किंवा एफ ऑफ एक्स फंक्शन असेल, इथे वाय घेतलाय फंक्शन, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, ही फर्स्ट स्टेप आपली. त्यानंतर ह्या डेरिव्हेटिव्हला इक्वेट विथ झिरो करायचं, ह्या डेरिव्हेटिव्हला इक्वेट विथ झिरो करायचं, म्हणजे ते आपल्याला फॅक्टर भेटतात. 2 फॅक्टर भेटले, एक्स आणि हे एक्स 2 फॅक्टर भेटले. ते फॅक्टर घेऊन आपल्याला फंक्शन मॅक्सिमम फंक्शन किंवा मिनिमम फंक्शन हे कशाने आयडेंटिफाय करायचं, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टना. म्हणजेच आपण d2y/dx घ्यायचा, d2y/dx घ्यायचा, त्यामध्ये हे x ची व्हॅल्यू ज्या भेटल्या त्या व्हेरीफाय करून बघायचा. व्हेरीफाय म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू काढायची तिची. जर d2y/dx ची मिनिमम आली तर ते मॅक्सिमम फंक्शन आहे, जर पॉझिटिव्ह आली तर ते मिनिमम फंक्शन आहे, उलट लक्षात घ्या. आणि जर ती आपल्याला इथे कळलं की हे फंक्शन आपलं मॅक्सिमम फंक्शन आहे, तर ती मॅक्सिमम व्हॅल्यू काढा. पण ती मॅक्सिमम व्हॅल्यू कशातून काढणार, ह्या एफ ऑफ एक्स जी व्हॅल्यू आहे ना इथे, ती एफ ऑफ एक्स मध्ये ठेवा, तर मॅक्सिमम व्हॅल्यू भेटेल तुम्हाला. दुसरी व्हॅल्यू पण आपण याच्यामध्ये ठेवली, कोणत्या सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये ठेवली. त्याच्यामध्ये पण कळलं की आपलं हे फंक्शन आता मिनिमम फंक्शन आहे, म्हणजे ग्रेटर दॅन 0 भेटला म्हणजे तो फंक्शन आपला मिनिमम फंक्शन आहे. तर ते मिनिमम फंक्शन आहे, पण ती मिनिमम व्हॅल्यू पण पाहिजे ना आपल्याला, ती कशातून भेटणार, एफ ऑफ एक्स मध्ये. एक्झाम्पल खूप सिंपल आहे. सेम आपण सेकंड एक्झाम्पल पण सॉल्व्ह करूया या स्टेप्सना. चलो सेकंड एक्झाम्पल. फंक्शन काय आहे की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x³ मायनस 21x² प्लस 36x मायनस 20 हे फंक्शन आहे. ओके, स्टेप्स आपल्या तेच आहे. फंक्शन घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, इक्वल टू 0 करायचा. देन आपण d2y x ची व्हॅल्यू भेटेल, त्या d2 सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये ठेवायच्या. नंतर आपल्याला फंक्शन आयडेंटिफाय करायचं की मॅक्सिमम फंक्शन मॅक्सिमम फंक्शन आहे की मिनिमम फंक्शन आहे. जर मॅक्सिमम असेल तर मॅक्सिमम व्हॅल्यू काढा, मिनिमम असेल तर मिनिमम व्हॅल्यू काढा. ओके, हा फंक्शन एफ ऑफ एक्स आहे. आता एफ ऑफ एक्स असल्यानंतर आपण दॅट इज फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स काढायला लागेल. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह 3 to the 6x² मायनस 21 2 जा 2 1 2 42 हे बनेल -42x प्लस 36. हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, याला आपण इक्वेट करतो 0, दॅट इज 6x² मायनस 42x प्लस 36 इज इक्वल टू 0. यातून काही कॉमन घेता येईल का बघा. आपण पहिले 6 कॉमन घेतलं चालेल ना. 6 इंटू x² मायनस 6 8 जा 6 7 जा 42 आणि प्लस 36 मध्ये 6 इज इक्वल टू 0. हा 6 इकडे गेल्यानंतर 0 मिळेल. राहिलं काय 6x² मायनस 7x प्लस 6 इज इक्वल टू 0. नंतर आपल्याला याचे फॅक्टर फाइंड करायची. फॅक्टर फाइंड कसे करणार आपण, दोघांचं प्रोडक्ट किती येतो 6 येतो. 6 चे असे फॅक्टर फाइंड करा ज्याचं ऍडिशन आपल्याला इज इक्वल टू मिडल टर्म दॅट इज -7 आले पाहिजे. ओके, तर 6 1 जा 6 घेतला तर, आणि आपल्या दोघांचं प्रोडक्ट हे +6 आला पाहिजे. म्हणजे 6 1 जा 6 घेतला, पण ऍडिशन केलं की तिथं -7 येतं. जर आपण -6 आणि -1 घेतला तर ऍडिशन केल्यानंतर -7 बनतो आणि प्रोडक्ट +6 बनतो. म्हणजे आपले फॅक्टर परफेक्ट आहे. म्हणजे फॅक्टर काय आहे,
दॅट इज एक्स मायनस 6 आणि एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स इज इक्वल टू 6 हा फर्स्ट फॅक्टर आणि एक्स इज इक्वल टू 1 हा आपला सेकंड फॅक्टर भेटले आपल्याला. तर आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेऊन आपण हे फॅक्टर मॅक्सिमम किंवा मिनिमम फंक्शन काढू. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, हे एफ डॅश ऑफ एक्स आहे, तर आपण एफ डबल डॅश ऑफ एक्स घ्या. एफ डबल डॅश ऑफ एक्स काय येईल याचा, दॅट इज 6 2 12 ना, एक्स मायनस 42 बरोबर आहे ना. 6 2 12 एक्स आणि 42 एक्स. ओके 42 एक्स. ओके हे डबल डॅश ऑफ एक्स आहे. आता हे व्हेरीफाय करणार आपण एफ डबल डॅश ऑफ एक्स याच्यासाठी. आपण हे व्हेरीफाय करायचं आपण एफ डबल डॅश ऑफ एक्स ह्या व्हॅल्यूसाठी. म्हणजे पुट एक्स इज इक्वल टू 6 इन एफ डबल डॅश ऑफ एक्स. तर हे व्हॅल्यू ठेवल्यानंतर काय भेटेल आपल्याला, एफ डबल डॅश ऑफ एक्स भेटल्यानंतर ही व्हॅल्यू मी 12x काय बनेल इज इक्वल टू 12 इंटू एक्स काय सांगितलं 6 आहे. 6 आहे. ओके आणि मायनस 42 इज इक्वल टू 12 6 जा 6 2 12 1 6 72 मायनस 42 म्हणजे हे किती बनेल तुमचं 72 मायनस 42 हे 0 आणि हे 30. यस ओके हे बनेल 7 मायनस 3 3 30. हे प्लस 30 भेटलं. प्लस 30 इज ग्रेटर दॅन 0. प्लस 30 इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0 भेटली. देअरफॉर एफ ऑफ म्हणजे फंक्शन एफ ऑफ एक्स is having minimum value at x is equal to 6. बरोबर आहे ना. at x is equal to 6 function is having the minimum value. आता ती मिनिमम व्हॅल्यू काय आहे ती आयडेंटिफाय करायचं. कसं करणार, x is equal to 6 हे कशामध्ये ठेवायचं, f of x मध्ये. सी therefore put x is equal to 6 in f of x to find minimum value. मिनिमम व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू. एक्स ग्रेटर आहे म्हणल्यानंतर आपल्याला काय एक्स इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे हे मिनिमम फंक्शन बरोबर. therefore put x is equal to 6 in f of x to find the minimum value. म्हणजे काय f of x काय f of x लिहितो x 6x square minus 42x plus 36 आहे आणि पुट काय करायचं, पुट x is equal to 6. therefore 6 into 36 बनेल मायनस 42 इंटू 6 आहे आणि प्लस 36 इज इक्वल टू 36 6 जा 36 6 3 18 19 20 21 216 minus 42 6 जा 42 6 2 12 6 4 24 25. जैसे I got 25. एफ ऑफ एक्स आहे ना, एफ ऑफ एक्स मध्ये ठेवतो आपण हे एफ डॅश ऑफ एक्स ठेवलं आपण. हे फंक्शन आपण चुकीच घेतलं, गलत लिया. एफ ऑफ एक्स काय आपलं हे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स म्हणजे हे काय आलं 2x क्यूब मायनस 21x स्क्वेअर प्लस 36 मायनस 20 हे. ओके म्हणजे 2 इंटू 6 चा क्यूब मायनस 21 इंटू 6 चा स्क्वेअर प्लस 32x आहे 36x आहे इंटू 6 मायनस 20. 6 चा क्यूब म्हणजे किती 6 6 6 36 36 6 जा 36 6 जा हे काय 6 6 जा 36 आणि 36 6 जा 6 6 जा 36 6 3 18 19 20 21 216 इंटू 2 6 2 जा 12 1
6 to the 12, 1, 2 1 the 2, 3, 2 to the 432, 432 minus 26, 6 to the 6 6 the 36, 21 into 36 plus 36 6 the पहले 36 6 जा इथे लिहून 21 6 जा 6 6 जा 36, 36 multiplied by 21, 6 1 the 6, 3 1 the 3, extra 0, 6 2 the 12, 3 2 the 6, 7 1 6 5 756, इसको रिप्लेस करता हूँ 756 से, और ये बनेगा 36 multiplied by 6, 6 6 the 6 6 the 36, 6 3 the 18, 19 20 21, 216 minus 20, हे करा बघा तुमची 756 minus 756 minus 432, हे बनलं तुमचा 4, हा 2 आणि हा 3, 324, पण मायनस ते 24, त्यात प्लस 20, 216 करा, प्लस 216 म्हणजे याला प्लस करावं लागेल, मायनस 324 मायनस 216, 14 बनलं, हे 8 बनलं, 1 बनलं, 0 बनलं आणि हे 10, मायनस 108 राहिलं, मायनस 108 प्लस 20 करू, प्लस 20 मायनस 20 म्हणजे मायनस 20 किती बनेल 8, हे 2 आणि हे मायनस 128 येतं त्याचं फायनल आन्सर. हे झालं मिनिमम व्हॅल्यू, ही मिनिमम व्हॅल्यू, दॅरफॉर मिनिमम व्हॅल्यू इज इक्वल टू मायनस 128 आलं. आता सेकंड व्हॅल्यू व्हेरीफाय, आता पुट x इज इक्वल टू 1 इन काय सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठे आपला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ए, दॅट इज एफ डबल डॅश ऑफ एक्स मध्ये ठेवा. दॅरफॉर काय बनेल माझं 12x इज इक्वल टू 12x मायनस 42, दॅरफॉर 12 इंटू व्हॅल्यू किती आहे 61 मायनस 42, 12 मायनस 42, 42 मायनस 12 किती येईल 0, आणि हे बनेल तुमचं 3 minus 30 is equal to minus 30, minus 30 is less than 0, less than 0 आलं म्हणजे therefore f of x is having maximum value at x is equal to 1, maximum function है ना, therefore to find maximum value, to find maximum value, put x is equal to 1 in f of x मध्ये, f of x काय 2x cube minus 21x square plus 36x minus 20, 2 minus 21 plus 36 minus 20 is equal to व्हॅल्यू काय येईल मायनस 21 मायनस 2 किती बनेल हे मायनस 19, बरोबर आहे ना, मायनस 21 मायनस 21 मायनस 21 मायनस 2 हे बनेल मायनस 19, 19 20 21 मायनस 19 36 मायनस 19, ओके. पहिला आपण काय करू, हे मायनस 19 आलं, 36 मायनस 20 म्हणजे काय 36 मायनस 20 करू, हे किती बनेल तुमचं 6, आणि हे 116, हे बनलं तुमचं प्लस 16, आणि प्लस 16 असलं तर किती बनेल तुमचं, हे बनेल तुमचं मायनस 3 व्हॅल्यू आलं, मायनस 3, मायनस 3 व्हॅल्यू आले, ओके. Therefore function f of x is having maximum value, that is minus 3 answer आलो. Therefore f of x is equal to minus 3, ही काय आपली maximum value when x is equal to 1 असेल तेव्हा, बरोबर, at x is equal to 1.
चलो सेकंड एक्झाम्पल पण कॉपी करून घ्या. कॅल्क्युलेशन फक्त मॅक्सिमम कॅल्क्युलेशन आहे. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया विदाउट वेस्टिंग टाइम. कारण सिंपल एक्झाम्पल आहे तर आपण फास्ट करून एक्झाम्पल फिनिश करूया. थर्ड एक्झाम्पल घेऊ. सेकंड एक्झाम्पल झालं. थर्ड एक्झाम्पल आहे एफ ऑफ एक्स फंक्शन दिलेलं आहे. फंक्शन काय आहे? दॅट इज एक्स क्यूब मायनस 9x² प्लस 24. स्टेप्स आपल्या तेच आहे ज्यामध्ये आपल्याला एफ ऑफ एक्स काढायचा, एफ ऑफ एक्स ला इक्वल करायचं, देन एफ d2/dx ना आपल्याला व्हेरीफाय करायचं फंक्शन मॅक्सिमम फंक्शन आहे का मिनिमम फंक्शन आहे. जर मॅक्सिमम असले तर मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करा, मिनिमम असेल तर मिनिमम फाइंड करा. सेम प्रोसेस आहे. चलो हे एफ ऑफ एक्स दिलेले आहे तर एफ डॅश ऑफ एक्स काढा. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय? डेरिव्हेटिव्ह. दॅट इज फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. दॅट इज 3x² बनेल, हे 9 टू 18x बनेल आणि हे प्लस 24 बनेल. एफ डॅश ऑफ एक्स काढला तुम्ही. एकदा एफ डॅश ऑफ एक्स काढला तर त्याला इक्वेट टू आपण 0 करतो. म्हणजे 3x² मायनस 18x प्लस 24 इज इक्वल टू 0 करतो. पण यात आपल्याला काही कॉमन भेटते का? काय कॉमन भेटेल? 3 कॉमन काढल्यानंतर आपल्याला थोडीशी व्हॅल्यू कमी होईल. 3 कॉमन घेतो मी. 3 इंटू x² मायनस 3 6 18 3 6 18 प्लस 3 8 24 इज इक्वल टू 0. हा 3 इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर 0 बनेल. म्हणजे राहिलं x² मायनस 6x प्लस 8 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याला सॉल्व्ह कसं करायचं? फॅक्टर पाडायचे. म्हणजे 8 असे फॅक्टर पाडा ज्याचं दोघांचे प्रोडक्ट जे नंबर भेटेल त्याचं ऍडिशन आपल्याला इज इक्वल टू ही मधली टर्म -6 आलं पाहिजे आणि दोघांचं प्रोडक्ट हे 8 आलं पाहिजे. कसं बनेल? 8 4 2 जा 8. दोघांचं ऍडिशन केलं काय आलं? -6 आलंय. तर जर हे मायनस दोन्ही पण टाकले तर किती बनेल तुझं? -6 -2 म्हणजे -6 बनलं. -4 -2 म्हणजे -6 बनलं. आणि दोघांचं प्रोडक्ट 4 2 जा 8 हे प्लस बनलं. म्हणजे माझे फॅक्टर काय आहे? दॅट इज x - 4 अँड x - 2 इज इक्वल टू 0. हे फॅक्टर माझे. आता मी हे फॅक्टर कसे इक्वेट करणार? दॅट इज x इज इक्वल टू 4 हे एक फॅक्टर आहे आणि x इज इक्वल टू 2 हे एक सेकंड फॅक्टर आहे. 2x च्या व्हॅल्यू भेटल्या आपल्याला. ह्या 2x च्या व्हॅल्यू आपण आता d2y/dx मध्ये ठेवायच्या. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता टेस्ट करायचं. नेक्स्ट काय आपलं? टेस्ट करायचं. टेस्ट कसं करतं? मॅक्सिमम फंक्शन आहे का मिनिमम फंक्शन आहे हे d2y/dx मध्ये फाइंड करायचं. म्हणजे आपल्याला फाइंड काय करायला? हे f डॅश ऑफ x आहे. आता आपण f डबल डॅश ऑफ x फाइंड करायचं. म्हणजे f डबल डॅश ऑफ काय येईल? याचा डबल डॅश डेरिव्हेटिव्ह काय येईल? हा 6x मायनस 18 बनेल. -18 हा डबल डॅश आहे. डबल डेरिव्हेटिव्ह घेतला d2y/dx घेतला तर आता आपण हे f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू काय आलं? 6x मायनस 18 आलं. देअरफॉर पुट फर्स्ट घेऊ आपण. पुट x इज इक्वल टू 4 इन f डबल डॅश ऑफ x. हे एक बघायचं आपल्याला. आणि सेकंड काय बघायचं? पुट x इज इक्वल टू 2 इन f डबल डॅश ऑफ. इथं वरच डबल लाईन देतो मी म्हणजे आपल्याला दोन्ही पण इक्वेट करता येईल. पुट x इज इक्वल टू 4 इन f डबल डॅश ऑफ x आणि पुट x इज इक्वल टू 2 इन डबल डॅश ऑफ put x is equal to 4 in f double dash of x and put x is equal to 4 in f double dash of x. आता जर x is equal to 4 ठेवलं तर बघा f double dash of x काय माझं? that is 6x minus 18 is equal to, तर याची व्हॅल्यू काय ती? x is equal to 4.
x इज इक्वल टू 4 ठेवा 6 इंटू 4 मायनस 18 येते इज इक्वल 6 4 24 मायनस 18 येते 24 मायनस 18 किती येईल तुमचे 2 आणि 6 म्हणजे प्लस 6 येईल तुमचा विच इज ग्रेटर दॅन 0 जर फंक्शन डबल d2y/dx ची जर ग्रेटर दॅन 0 आले तर हे फंक्शन काय आहे हे फंक्शन काय आहे मिनिमम फंक्शन देअरफॉर f of x is having मॅक्सिमम ना बरोबर आहे ना लेस असलं तर मिनिमम मॅक्सिमम सी 0 पेक्षा फंक्शनची व्हॅल्यू एफ ऑफ जर एफ डबल डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू लेस असेल तर ते तुमचं मॅक्सिमम फंक्शन आणि ग्रेटर दॅन आले 0 तर हे तुमचं मिनिमम फंक्शन हे आपलं ग्रेटर दॅन 0 आलं तर हे आपलं हे मिनिमम फंक्शन आहे ग्रेटर दॅन 0 आहे therefore function f of x is having minimum value at x is equal to 4 आता at x is equal to 4 ही मिनिमम व्हॅल्यू भेटली तर ती मिनिमम व्हॅल्यू टू फाइंड मिनिमम व्हॅल्यू पुट x is equal to 4 इन काय इथे बघा इथे f of x हा f dash of x नाही f डबल डॅश नाही x नाही f of x काय x क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस x 24x आहे इज इक्वल टू x काय ठेवा सांगितलं आपल्याला 4 चा क्यूब मायनस 9 इंटू 4 चा स्क्वेअर मायनस 24 इंटू 4 चा क्यूब बनला 4 चा क्यूब 4 4 जा 16 4 जा 64 मायनस 4 4 जा 16 इंटू 9 9 7 जा 60 9 6 जा 54 9 1 जा 9 14 144 मायनस 24 4 जा 24 4 4 जा 4 4 16 4 2 जा 8 96 मायनस 96 हे काय बनेल मायनस 66 मायनस 144 मायनस 94 मायनस 144 बघू मायनस 1 मायनस 144 मायनस 96 6 प्लस 4 10 बरोबर हे वाला 6 प्लस 4 10 आता 9 10 14 1 आणि हे 240 0 240 बनलं आणि 240 मायनस किती आहे 64 करू मायनस 64 म्हणजे हे 10 आणि हे तुमचं 6 बनलं हे तुमचं 13 बनलं आणि हे बनलं 1 बनलं 1 आणि हे किती राहिलं 7 176 ओके इथे चुकलं इथं प्लस पाहिजे म्हणजे आपल्याला व्हॅल्यू येते 164 144 आणि 96 ही टोटल व्हॅल्यू येते आपल्याला 16 हे आलं देअरफॉर मॅक्सिमम व्हॅल्यू हे काय मिनिमम व्हॅल्यू इज इक्वल टू 16 चल आता आपल्याला हे फाइंड करायचं की हे फंक्शन x इज इक्वल टू 2 ला काय रिएक्ट करतो therefore put x is equal to 2 in f double dash of x f double dash of x काय माझं that is 6x minus 18 therefore 6 into 2 minus 18 6 to the 12 minus 18 is equal to minus 4 येतो ना minus 4 minus 6 येतो which is less than 0 therefore less than 0 म्हणजे काय f of x is having maximum value at x is equal to 2 at x is equal to 2 the function f of x is having maximum value आता ती मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची
मॅक्सिमम व्हॅल्यू आता एक्स इज 2 ला ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे, ती मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे आपल्याला कशामध्ये therefore टू फाइंड मॅक्सिमम व्हॅल्यू at x is equal to 2, put x is equal to 2 in f of x. f of x काय x cube minus 9x square plus 24x is equal to at x is equal to 2 ठेवा. x is equal to 2 म्हणजे 2 चा क्यूब मायनस 9 इंटू 2 चा स्क्वेअर प्लस 24 इंटू 2. 2 चा क्यूब 8, 2 चा क्यूब 8 मायनस 9 इंटू 4 प्लस 24 48 इज इक्वल टू किती येईल? 9 4 36. 8 मायनस 36 प्लस 48 इज इक्वल टू 48 मायनस 36 टू 1. ओके, हे म्हणलं तुमचं प्लस ना, आणि हे प्लस आहे प्लस 12 प्लस हे प्लस 20. द फायनल आन्सर फॉर दिस इज प्लस 20. म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू काय आली आपली? मॅक्सिमम व्हॅल्यू इज इक्वल टू 20. आणि मिनिमम व्हॅल्यू किती होती आपली? ही मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू काय आहे? 16 ॲट एक्स इज इक्वल टू 4. आणि मॅक्सिमम व्हॅल्यू ॲट एक्स इज इक्वल टू 2. चल, हे झालं थर्ड एक्झाम्पल. नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल बघूया. फोर्थ एक्झाम्पल म्हणूया. फंक्शन काय? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 16 बाय एक्स स्क्वेअर. आता या फंक्शनला आपल्याला टेस्ट करायचं की फंक्शन इन्क्रीजिंग आहे, फंक्शन डिक्रीजिंग आहे, दॅन सॉरी मॅक्सिमम फंक्शन आहे किंवा मिनिमम फंक्शन आहे. दॅन आपल्याला ते फंक्शन मिनिमम असेल तर मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची, मॅक्सिमम असेल तर मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायची. आपली प्रोसेस काय? फंक्शन दिलं असेल तर एफ डॅश ऑफ एक्स काढणे. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स फर्स्ट स्टेप आहे आपली. एफ डॅश ऑफ एक्स, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 2x प्लस, आता हे 16 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसं काढणार बघा. 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. तसंच 1 बाय एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1 ना पॉवर वाढायची, दॅट इज मायनस देऊन 1 ना पॉवर वाढायची, दॅट इज मायनस 1 अपॉन एक्स क्यूब राहील. पण ज्यावेळेस याचा डेरिव्हेटिव्ह काढतो 1 बाय एक्सचा, तर ही रेस टू पॉवर 1 असते. म्हणजे हे एक्स रेस टू 1 हे कंपोजिट फंक्शन झालं. तर एक्स रेस टू 1 म्हणजे एक्स राहतो, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 असतं. पण हा पण एक कंपोजिट फंक्शन आहे, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागतं. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपल्याला? दॅट इज जर समजा मायनस 1 बाय 2x असेल ना, तर आपण सिम्प्लिफाय करू याला. मायनस 1 अपॉन मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचा? 1 अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे हे बनेल मायनस 2 बाय एक्स रेस टू मायनस 2 रे. म्हणजे आपण इज इक्वल टू काय देतो? मायनस 2 आणि 1 ना पॉवर वाढवतो, दॅट इज एक्स रेस टू 3 बनतो, मायनस 3 बनेल. हां, आणि ही पॉवर आता डबल डिनॉमिनेटर मध्ये घ्या, म्हणजे ही काय बनेल? मायनस 2 अपॉन एक्स रेस टू 3. म्हणजे 1 बाय एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस 2 बाय एक्स रेस टू 3. तर 1 अपॉन एक्स क्यूबचा काय डेरिव्हेटिव्ह? दॅट इज मायनस 3 अपॉन एक्स रेस टू 4. 1 ना पॉवर वाढायची आणि इथे जो इंडेक्स आहे तो इथे मायनस मध्ये द्यायचा. आता इथे 1 बाय एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय? हे प्लस 16. आता हे काय बनेल तुमचं? प्लस 16. आणि 1 अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2 अपॉन
एक्स क्यूब -2/x³ हे बनेल मायनस मायनस प्लस मायनस मायनस, म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स काय इज इक्वल टू 2x -16 टू जा 32/x³. हे बनलं माझं एक्स एफ डॅश ऑफ एक्स. हे एफ डॅश ऑफ एक्स आहे. नेक्स्ट स्टेप काय असते, एफ डॅश ऑफ एक्स ला कम्पेअर करा विथ 0, म्हणजेच काय दॅट इज 2x इज -32/x³ इज इक्वल टू 0. ही पॉवर आहे, इकडे गेल्यानंतर 0 बनेल, प्लस बनेल, म्हणजे हे बनेल 2x इज इक्वल टू 32/x³ बनेल. इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर हे बनेल माझं दॅट इज 2x⁴ इज इक्वल टू 32. x⁴ इज इक्वल टू 32 डिवायडेड बाय 2 बनेल, हे बनेल 16. x⁴ इज इक्वल टू 16. आता फोर्थ रूट घ्या. फोर्थ रूट ऑफ 16 काय येईल, फोर्थ रूट ऑफ 16 येईल x इज इक्वल टू 16. फोर्थ रूट ऑफ 16 काय 2 येतो, म्हणजे 2 मल्टिप्लाय केल्यानंतर 16 येतं. पण हे स्क्वेअर रूट आहे, म्हणजे स्क्वेअर रूटच्या बाहेर पडल्यानंतर काय प्लस मायनस बनतं स्क्वेअर रूटच्या बाहेर. कारण की बघा सी 2 चा स्क्वेअर हा पण 4 येतो, -2 चा स्क्वेअर पण हा 4 येतो. सेम तसंच आहे, 16 ची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस काय येईल आपली 2 येईल. देयरफॉर एक्स काय बनेल आपला, देयरफॉर x इज इक्वल टू कोणती व्हॅल्यू आहे, x इज इक्वल टू 2 अँड x इज इक्वल टू -2. ह्या दोन व्हॅल्यू भेटल्या. आता आपल्याला चेक करायचं की d2y/dx ना ह्या दोन्ही व्हॅल्यू घेऊन फंक्शन मॅक्सिमम आहे का मिनिमम फंक्शन आहे. तर आपण काय करतो, डबल डॅश ऑफ एक्स काढतो आपण. एफ डॅश ऑफ एक्स आपल्याला एफ डबल डॅश ऑफ एक्स काढला लागेल. एफ डबल डॅश ऑफ एक्स कसं काढणार, इज इक्वल टू एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, याला काय करायचं, हे 2 मायनस मी सांगितलं 32 मल्टिप्लाइड बाय -3/x⁴. याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज मायनस 1/x³ चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, सेम x⁻³ बनेल. x⁻³ चा डेरिव्हेटिव्ह काय -3 × x⁻⁴, म्हणजे हे इज इक्वल टू काय -3/x⁴ बनेल, म्हणजे -3/x⁴, -3/x⁴. हा माझा डेरिव्हेटिव्ह आला. हे मायनस मायनस काय बनेल प्लस, म्हणजे एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय बनेल 2 + 32 3 जा 32 3 जा 32 3 जा 32 6 6 3 32 6 3 96. हे बनेल माझं 96/x⁴. हे एफ डॅश ऑफ एक्स. आता एफ डॅश ऑफ एक्स आपण काय तो पुट एक्स इज इक्वल टू 2 इन एफ डबल डॅश ऑफ एक्स. आणि सेकंड व्हॅल्यू काय बघतो आपण, पुट x इज इक्वल टू -2 इन एफ डबल डॅश ऑफ एक्स. ह्या दोन्ही पण व्हॅल्यू आपण चेक करतो. तर एफ डबल डॅश ऑफ एक्स म्हणजे काय माझं हे व्हॅल्यू, देयरफॉर इज इक्वल टू 2 + 96/x⁴ आहे, म्हणजे 2⁴ बनेल, इज इक्वल टू 2 + 96/2⁴ म्हणजे काय दॅट इज 2 2 2 2. हे काय बनेल 4 4 4 जा 16 4 4 जा 16. हे काय बनेल इज इक्वल टू 16 किती जा 96 16 किती जा 96 पर आपण छोट्या नंबरने डिवाइड करू. 2 8 जा 2 4 जा 2 8 जा 8 1 जा 4 2 जा 4 2 4 1 जा 4 4 2 जा 6 6 जा. ओके, 6 + 2 ह्या 8 बनला. 8 इज ग्रेटर दॅन 0 आहे, देयरफॉर f of x is having, हे काय जर f of x ची व्हॅल्यू f डबल डॅश ऑफ x ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल तर काय फंक्शन काय मिनिमम फंक्शन. देयरफॉर f of x is having minimum value at x is equal to 2.
ती मिनिमम व्हॅल्यू काय आहे? टू फाइंड मिनिमम व्हॅल्यू पुट x इज इक्वल टू इन f ऑफ x. f ऑफ x काय आपला हे दॅट इज x स्क्वेअर प्लस 16 अपॉन x स्क्वेअर. हे काय बनलं? टू चा काय आहे? 2 चा 4 प्लस 16 अपॉन 2 चा स्क्वेअर काय आहे? 4. 4 4 चा 16 इज इक्वल टू 8. मिनिमम व्हॅल्यू इज इक्वल टू काय? मिनिमम व्हॅल्यू इज इक्वल टू 8. ही माझी मिनिमम व्हॅल्यू आली. ओके. आता फाइंड करायचे मॅक्सिमम व्हॅल्यू. मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड कसं करणार? पुट एफ डबल डॅश ऑफ एक्स म्हणजे इज इक्वल टू 2 एफ डबल डॅश ऑफ एक्स हे आहे ना, हे therefore 2 plus 96 upon x raised to 4a is equal to 2 plus 96 x raised to परत 16 परत अपॉन 16 आलं इज इक्वल टू काय 8 येतं विच इज ग्रेटर दॅन 0. therefore टू फाइंड मिनिमम कारण की दोन्ही पण व्हॅल्यू काय मिनिममची आहे. therefore f double dash of x is greater than 0. therefore to find the minimum value, function is minimum na, to find the minimum value put x is equal to -2 in f of x. f of x काय हा वाला that is x square plus 16 upon that is x square is equal to काय बनेल हे 2 चा काय काय to -2 चा स्क्वेअर प्लस 16 अपॉन -2 चा स्क्वेअर इज इक्वल टू हे काय म्हणून 4 प्लस 16 अपॉन 4. हे पण काय व्हॅल्यू दॅट इज व्हॅल्यू काय लिहायची 4 4 चा 16 इज इक्वल टू 8. therefore मिनिमम व्हॅल्यू काय दोन्ही पण व्हॅल्यू काय आहे सेम आले. therefore मिनिमम व्हॅल्यू इज इक्वल टू 8. दोन्ही पण व्हॅल्यू सेम येतात. फंक्शनच्या व्हॅल्यू दोन्ही पण काय सेम. therefore function is having at both the value minimum value plus x is equal to 2 ला पण व्हॅल्यू मिनिमम भेटते आणि x is equal to -2 ला पण व्हॅल्यू मिनिमम भेटते आणि ती मिनिमम व्हॅल्यू काय 8 आहे आणि याला पण व्हॅल्यू 8 आहे. नॉट नेसेसरी की मिनिमम व्हॅल्यू असले ही मायनस मध्ये यायला पाहिजे, हे प्लस मध्ये पण येऊ शकते. हे 4th एक्झाम्पल आहे कॉपी केलेलो. ओके फ्रेंड्स, आपण आता 4th एक्झाम्पल कंप्लीट केले. आता फक्त 2 एक्झाम्पल राहिलेले दॅट इज 5th एक्झाम्पल अँड 6th एक्झाम्पल. म्हणजे ही ऑलमोस्ट आपली फर्स्ट एक्सरसाइज कंप्लीट होऊन जाईल. सॉरी 2.4 मधले 9th क्वेश्चन आपला कंप्लीट होऊन जाईल. चलो टिल दॅन थँक्यू.